नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण ऍसिडिटी, पोटाचे विकार आणि आयुर्वेद उपचार या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विजय महाडिक यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर मागील 7 वर्षांपासून पिंपल्स, वांग, फंगल इन्फेक्शन, पोटाचे विकार, दमा, जुनाट सर्दी, खोकला, वाताचे विकार, मूळव्याध, उंची वाढवण्यासाठी या सगळ्याच आजारांवर विशेष आयुर्वेदिक पद्धतीने ते उपचार करतात. डॉक्टर विजय महाडिक हे नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, त्याचबरोबर पुणे आणि मुंबई या ठिकाणी देखील प्रॅक्टिस करतात. सोबतच सामाजिक भान जपत डॉक्टरांनी 200 रुग्णांसाठी मोफत कोविड सेंटर कडेगाव तालुक्यासाठी देखील सुरू केलेले आहेत. तर डॉक्टर, एकीकडे आयुर्वेदिक प्रॅक्टिस आणि दुसरीकडे सामाजिक भान जपत कोविड रुग्णांसाठी देखील तुम्ही कोविड सेंटरला सुरुवात केलेली आहे. आज तुम्ही ऍसिडिटी, पोटाचे विकार या विषयावर बोलणार आहात. ऍसिडिटी पासून आपण सुरुवात करूया. नेमकं ऍसिडिटी म्हणजे काय? वास्तविक आपल्या क्लिनिकमध्ये किंवा विजयी भाऊ आयुर्वेदच्या नेवरीच्या, पुण्याच्या किंवा मुंबईच्या ब्रँचमध्ये ज्यावेळेस रुग्ण येतो तर त्यावेळेस तो पोटाची कुठलीही तक्रार असू द्या, तो आम्हाला फक्त इतकंच सांगतो की मला ॲसिडिटी झाले. पण वास्तविक जर आपण विचार केला तर ॲसिडिटी या शब्दाचा अम्लपित्त इतकाच अर्थ होतो. पण बोलीभाषेमध्ये ॲसिडिटी हा शब्द इतका रुळला आहे की पोटाची कोणतीही तक्रार असू द्या, रुग्णाला हेच वाटतं की ॲसिडिटी झाले. अम्लपित्ताच्या बाबतीत जर आपल्याला बघायचं झालं तर अम्लपित्तामध्ये आपल्याला छातीशी जळजळणं असेल, घशाशी आंबट पाणी येणं असेल, ढेकर येणं असेल किंवा वारंवार तोंड येणं असेल, चक्कर येणं असेल, अशा पद्धतीच्या विविध तक्रारी दिसायला चालू होतात. पण ज्यावेळेस आपण पोटाचा विकार किंवा पोटांचे विकार बघतो तर पोटांच्या विकारांच्या बाबतीत आपल्याला पोटांच्या विकारांची बरीच मोठी व्याप्ती आहे. तर त्याच्यामध्ये पोट फुगणं असेल, पोट गच्च होणं असेल, ढेकर येणं असेल, त्यानंतर पोटामध्ये दुखणं असेल, IBS असेल, कोलायटिस असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, अशा बऱ्याचशा मोठमोठ्या व्याधीसुद्धा व्हायला चालू होतात. जर त्याची योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेत जर नाही झाली तर आतड्यांचा कॅन्सर होणं इथपर्यंत सुद्धा ह्या कंप्लेंट्स वाढू शकतात. म्हणजे ज्यावेळेस आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर हे जेवण पोटामध्ये जात असतं आणि पोटामध्ये गेल्यानंतर आपल्या लिव्हरमध्ये पित्त तयार होतं, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयामध्ये ते साठवलं जातं. लहान आतड्यामध्ये पित्त आणि जेवण या दोन गोष्टी एकत्र होतात आणि तिथून पुढे पचनाची क्रिया चालू होते. जो काही सार भाग असतो, जो काही चांगला भाग असतो तो आपल्या शरीराला लागतो आणि जो काही खराब भाग असतो तो संडास वाटे बाहेर पडत असतो. पण त्या जेवणाचं जर पचन व्यवस्थित नाही झालं तर अन्न पोटामध्ये पडून राहायला चालू होतं आणि ते खराब व्हायला चालू होतं. समजा आपण घरामध्ये एखादी भाजी केली, भात केली आणि ते जर तसंच ठेवलं, 1, 2, 3 दिवसानंतर ते खराब होतं, सडतं आणि त्याचे गॅसेस तयार होतात. सेम कंडिशन, अन्नाचं जर पचन प्रॉपर नाही झालं तर अन्न पोटामध्ये पडून राहतं आणि त्याचे गॅसेस तयार होतात. यातले काही गॅसेस जे खालती सरकतात, काही गॅसेस वरती सरकतात, जे ढेकरच्या रूपातून बाहेर पडतात. बऱ्याच वेळेला हेच गॅसेस पित्ताला घेऊन वरती येतात. ते म्हणजे छातीशी जळजळणं असेल, घशाशी आंबट पाणी येणं असेल, डोकं दुखणं असेल, अशा पद्धतीच्या तक्रारी होतात. बऱ्याच वेळेला हेच गॅसेस पोटामध्ये आहेर अडकून राहतात. ते म्हणजे मग पोट फुगल्यासारखं वाटणं, पोट गच्च वाटणं, कधी भूक लागते कधी भूक लागत नाही, अशा पद्धतीचा त्रास होतो. पेरिस्टाल्टिक मुवमेंट नावाचा एक प्रकार असतो की आतड्यांच्या आपल्या पुढं मागं होणारी हालचाल असते. तर याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच रुग्णांना काय होतं की जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागतं किंवा लगेच संडासला जावं लागतं. तर अशा लोकांची जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते, आतड्यांची पुढं मागं होणारी जी गती आहे ती कुठं तर जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते. त्यामुळे काय होतं की जेवण केलं की लगेच त्यांना शौचाला जावं लागतं. म्हणजे अगदी त्यांचं कंट्रोल राहत नाही, इथपर्यंत त्यांना त्रास होतो. आणि दुसऱ्या बाजूला जर पेरिस्टाल्टिक मुवमेंट कमी झाल्या तर शौच किंवा मळभाग आहे तो ड्राय व्हायला चालू होतो आणि त्याच्यामुळे मूळव्याध असेल, फिशर असेल, भगंदर असेल, अशा विविध तक्रारी त्याला व्हायला चालू होतात. त्याच वेळेला बरेच रुग्ण 2-2, 3-3 दिवस शौचाला जात नाही. अशा बऱ्याचशा तक्रारी, अम्लपित्त किंवा पित्ताचा, पाचक पित्त नावाचं जे पित्त आहे ते बिघडलं किंवा पाचकाग्नी ज्याला म्हणतो ते बिघडलं तर पोटाशी संबंधित तक्रारी होतात आणि पित्ताचे त्रास व्हायला चालू होतात. अगदीच. खरं तर इतक्या सविस्तरपणे तुम्ही सांगितलं. साधारण आपण बघतो की मला ऍसिडिटी झाली आहे, एखादी गोळी घेतो, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र ऍसिडिटी झाल्यानंतर त्याचे किती गंभीर परिणाम देखील होऊ शकतात याबद्दल तुम्ही सांगितलं. तर ऍसिडिटी आणि पोटाचे जे विकार आहेत ते होण्यामागे प्रामुख्यानं कोणती कारणं असू शकतात? खरं म्हणजे बरीचशी कारणं आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामध्ये ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा पोटाच्या तक्रारी चालू होतात. पण आम्हाला जे विजयी भाऊ आयुर्वेदमध्ये प्रॅक्टिस करताना जे जाणवलं तर त्यातल्या प्रमुख कारणं आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण आहे वेळेवरती जेवण नाही करायचं. बरेच रुग्ण काय करतात की आज सकाळी 10ला जेवण करायचं, उद्या 12ला जेवण करायचं, परवा 1ला जेवण करायचं. ह्याच्यामुळे काय होतं की पित्ताचा पोत बिघडून जातो, पोटाचा पोत बिघडून जातो. त्यामुळे पित्ताच्या तक्रारी चालू होतात, पोटाच्या तक्रारी चालू होतात. बरीच लोक काय करतात की जेवणावरती जेवण करायचं, म्हणजे आधीचं जेवण पचलं नाही त्यानंतर लगेच दुसरं जेवण
करायचं. याच्यामुळे होतं काय की त्याचा आहारच चांगल्या क्वालिटीचा तयार होत नाही. आपण जेवण केल्यानंतर त्याचा एक आहारच तयार होतो आणि त्याच्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू तयार होतो. पण हा जर आहारच चुकीच्या क्वालिटीचा तयार झाला किंवा खराब क्वालिटीचा जर तयार झाला तर त्याच्यामधून आम नावाचा एक चिकट पदार्थ किंवा घाणेरडा पदार्थ पोटामध्ये तयार होतो आणि तो तसाच पोटामध्ये पडून राहतो. तो पदार्थ खालीही सरकत नाही आणि वरतीही सरकत नाही आणि वरून आपण कितीही चांगलं जर जेवण घेतलं तर तो पोटामध्ये तसाच पडून राहिल्यामुळे वरून येणाऱ्या जेवणाला खराब करायचं काम करतो. म्हणजे समजा 10 लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण 2 लिंबूचे रस पिळले किंवा 2 लिंबूचे थेंब जरी टाकले, रसाचे थेंब जरी टाकले, तर ते पूर्ण 10 लिटर दूध खराब होणार आहे. त्याच पद्धतीनं जर पोटामध्ये आम जर तयार झाला असेल तर ते पोटाला खराब करायचं काम करतं. बरीच लोक काय करतात की बेकरी प्रोडक्ट खातात. म्हणजे पाव, बटर, खारी, टोस्ट अशा या प्रोडक्टचं खूप जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं जातं. मैद्याच्या पदार्थामुळे, बेसनच्या पदार्थामुळे सुद्धा पोटाचं खूप जास्त प्रमाणामध्ये बिघाड होतात. बऱ्याच लोकांना काय होतं की तळलेले पदार्थ खायची सवय जास्त असते. म्हणजे वडापाव असेल, समोसे असेल, काही लोक फर्मेंटेड प्रोडक्ट खातात. इडली, मेदूवडा. आम्ही प्रत्येक रुग्णाला सांगतो की तुम्ही बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा, अवॉइड करा. पण रुग्ण काय करतात की बाहेरचं खाणं बंद करा म्हटल्यानंतर वडापाव घरी बनवून खातात. म्हणजे अशी सुद्धा बरीच लोकं करतात. मग अशा रुग्णांना मला सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमची पथ्य पाळत नाही तोपर्यंत तुमचा पित्ताचा त्रास होणार नाही, पित्ताचा त्रास कमी होणार नाही. यासाठी आपल्याला पथ्य सुद्धा विशेष करून पाळणं गरजेचं आहे. त्यानंतर काही लोकांना चायनीज खाण्याची जास्त प्रमाणामध्ये सवय असते, तर अशा लोकांनी सुद्धा चायनीज टाळावं. कारण जेणेकरून काय होतं की चायनीजचा ज्यावेळेस आपल्याला हाताला रंग लागतो तर तो 2 दिवस जात नाही. मग पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं काय होत असेल. मग अशा पद्धतीची बरीचशा गोष्टी आपण सांगू शकतो की ज्याच्यामुळे पोटाचे विकार होतात आणि हे जर टाळलं तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने रुग्णांना फायदा होणार आहे. अगदीच. जी उदाहरणं तुम्ही आता दिलेली आहेत, खरं तर हा त्रास प्रत्येकाला होत असतो. मात्र कुठेतरी आपल्याला ते पदार्थ खायचे असतात, ते पदार्थ आपल्याला आवडतात आणि याचं पालन होत नाही. मात्र याचे भविष्यात आपल्याला खूप दुष्परिणाम भोगावे बरोबर, देखील लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी जे आता सांगितलं त्याचं देखील पालन करायला हवं. आणि या विषयासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकता. डॉक्टर, ऍसिडिटी बद्दल आपण बोलतोय, हृदयविकाराचा आणि ऍसिडिटीचा देखील काही संबंध आहे का? निश्चितच खूप जवळचा संबंध आहे. पित्ताचा आणि हृदयविकाराचा जवळचा संबंध आहे. बहुतांश रुग्णांना हेच कळत नाही की आपल्याला हृदयविकाराचा त्रास होतोय की पित्ताचा त्रास होतोय. म्हणजे याच्यामध्ये होतं असं की ज्यावेळेस आपलं पचन होतं, डायजेशन जर प्रॉपर नाही झालं तर पोटामध्ये गॅसेस तयार होतात आणि पेरिटोनियम नावाचा एक पडदा असतो जो आपल्या लहान आतड्याला, मोठ्या आतड्याला आणि हृदयाला आणि फुफ्फुसाला वेगळं करण्याचं काम करत असतो. तो आपल्या हृदयाच्या, फुफ्फुसाच्या आणि लहान मोठ्या आतड्याच्या मध्ये असतो. ज्यावेळेस गॅसेस तयार होतात तर त्याचं जे प्रेशर आहे ते पेरिटोनियमवरती क्रिएट होतं आणि लहान आतड्याला हृदयाला आणि फुफ्फुसाला जेवढी आकुंचन प्रसरण व्हायला जागा पाहिजे ती जागा मिळत नाही आणि ती जागा न मिळाल्यामुळे घाबरल्यासारखं वाटणं, धाप लागण्यासारखं वाटणं, चालताना दम लागणं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तक्रारी व्हायला चालू होऊन जातात. ही एक बाजू झाली. आणि दुसऱ्या बाजूला जर हृदयविकाराच्या बाबतीत जर आपण बघायला मिळतो, ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे किंवा ज्या लोकांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, तर अशा रुग्णांच्या बाबतीत असं बघायला मिळतं की त्यांनी आदल्या रात्री तुरीची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल किंवा शिळं नॉनव्हेज खाल्लेलं असतं. मग ह्या गोष्टी जर ह्या एकमेकाशी संबंधित गोष्टी आहेत. विरेचन नावाचं एक पंचकर्म आहे की जे केल्यानंतर म्हणजे कोलेस्ट्रॉलच्या व्हॅल्यू जर वाढलेल्या असतील आणि आपण विरेचन करून घेतोय, विरेचन करून घेतल्यानंतर 7 दिवसामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीनं कोलेस्ट्रॉलच्या व्हॅल्यू कमी येऊन जातात. मग पित्त सर्वात आधी रुग्णांनी काय करावं की ईसीजी करून घ्यावा, त्यानंतर 2D इको करून घ्यावा. ते जर नॉर्मल असेल तर त्यांना निश्चितच हृदयविकार नाहीये आणि त्यांनी विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून किंवा कोणत्याही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माध्यमातून पित्ताची ट्रीटमेंट करून घ्यावी की जेणेकरून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि हृदयविकाराचा जरी त्रास असेल तर आयुर्वेदच्या माध्यमातून तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतो. डॉक्टर, बरेचदा आपण बघतो की डॉक्टरांकडून आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही अमुक अमुक टेस्ट करून घ्या आणि ही टेस्ट केल्यानंतर काही वेळेला रिपोर्ट्समध्ये काहीतरी येतं देखील, कधी कधी काही ते बरोबर. येत देखील नाही. मात्र आपल्याला काळजी असते त्यामुळे आपण सगळ्या टेस्ट बरोबर, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे करूनच घेतो आणि त्यात आपल्या रिपोर्टमध्ये काहीतरी कमी जास्त आलं की भीती देखील वाटते की आता मग पुढे काय करायचं. असेही पेशंट तुमच्याकडे येत असतील तर या अनुभवाबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस आमच्या क्लिनिकमध्ये पोटाच्या तक्रारी घेऊन पेशंट येतो तर भली मोठी फाईल घेऊन येतो. तर त्याच्यामध्ये 5-6 सोनोग्राफी केलेल्या असतात, 2-3 इंडोस्कोपी झालेल्या असतात, एखादी गॅस्ट्रोस्कोपी झालेली असते, कोलोनोस्कोपी झालेली असते. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत जी कॅन्सरसाठी बायोप्सी नावाची टेस्ट केली जाते तर ती सुद्धा केलेली असते. म्हणजे इतक्या जास्त प्रमाणामध्ये रुग्ण घाबरलेला असतो की त्याला रिपोर्टमध्ये तर काहीच येत नाहीये. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. सोनोग्राफी नॉर्मल येते, इंडोस्कोपी नॉर्मल येते, कोलोनोस्कोपी नॉर्मल येते, गॅस्ट्रोस्कोपी नॉर्मल येते, अगदी बायोप्सी सुद्धा नॉर्मल आलेली असते. पण त्रास तर मात्र होत आहे. मग अशा रुग्णांच्या
रुग्णांच्या बाबतीत काय होतं की पोटाचे विकार ही कार्यात्मक विकृती आहे, ना की ती रचनात्मक विकृती आहे. म्हणजे समजा तुमच्या आतड्यावरती सूज आली असेल, जखमा झाल्या असतील, अल्सर्स जर असतील, तर ते आपल्याला एंडोस्कोपीमध्ये दिसणार आहे, सोनोग्राफीमध्ये दिसणार आहे. पण तुमच्यामध्ये जर कार्यात्मक विकृती झाली असेल किंवा कार्यात्मक त्याचं जर कार्य कमी झालं असेल, तर ते आपल्याला रिपोर्ट करणार नाही. मग त्यासाठी मला एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. समजा आज तुमचं वय 30 वर्ष आहे आणि तुमची एखादी मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, तिचंही वय 30 वर्ष आहे. तुमची उंची 5-5.5 फूट आहे, तुमच्या मित्राची उंची 5.5 फूट आहे. तुमचं वजन 50 किलो आहे, मित्राचं वजन 50 किलो आहे. पण तुम्ही 30 किलो वजनाची वस्तू उचलताय आणि तुमचा मित्र 50 किलो वजनाची वस्तू उचलताय. हा फरक आहे, हा कार्यातला फरक आहे, ना की हा रचनेतला फरक आहे. मग ज्यावेळेस कार्यात्मक विकृती कमी झालेली असते किंवा कार्यात्मक बदल झालेले असतात, तर आपल्याला कुठल्याही रिपोर्ट्समध्ये कार्यात्मक बदल कुठेही दिसत नाहीत. रिपोर्ट्स अगदी नॉर्मल येतात. मग त्रास तर मात्र होत राहतो. मग अशा रुग्णांच्या बाबतीत आपण काय करतो की नाडी परीक्षा केली जाते आणि त्याच्यावरती त्याची ट्रीटमेंट केली जाते. बऱ्याच वेळेला काय होतं, काही रुग्णांच्या रिपोर्टमध्ये गॅस्ट्रायटिस दिसतं. म्हणजे आतड्याच्यावरती थोडीशी सूज आहे. डॉक्टर त्यांना सांगतात की तुमच्या आतड्यावरती थोडीशी सूज आहे, औषधाने ते बरं होऊन जाईल. बऱ्याच वेळेला त्याला ट्रीटमेंटची काही आवश्यकता नाही आहे असंही सांगितलं जातं. बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की ते मानसिक आजार आहे तुमचा. म्हणजे रिपोर्ट्स तुमचे नॉर्मल आहेत, तुम्हाला जे वाटतं ते भास होत आहेत. तर वास्तविक तसं नाही आहे. समजा आपल्या हातावरती किंवा पायावरती जर सूज आली असेल, तर त्या हाताचं किंवा त्या बोटाचं फंक्शन व्यवस्थित होणार नाही, पायाचं फंक्शन व्यवस्थित होणार नाही. त्याच पद्धतीनं लहान आतड्यावरती आणि मोठ्या आतड्यावरती जर सूज आली असेल, तर आपल्या लहान आतड्याचं आणि मोठ्या आतड्याचं काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा जितकं व्यवस्थित व्हायला पाहिजे तितकं ते व्यवस्थित होत नाही आणि व्यवस्थित न झाल्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित नाही होणार, डायजेशन प्रॉपर नाही होणार आणि विविध तक्रारी तुम्हाला ह्या सगळ्या माध्यमातून लागणार आहेत. बऱ्याच वेळेला अल्सर असतो, कोलायटिस असतात. बऱ्याच रुग्णांच्या मधून संडासला चिकट पदार्थ बाहेर पडत असतात किंवा शेम पडत असते किंवा पोट साफ होत नसतं. हे फक्त म्हणजे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण त्रास मात्र होतच असतो. कुठलेच रिपोर्ट कधीच त्यांचे कुठल्याच रिपोर्टमध्ये काहीच सापडत नाही, पण मात्र त्रास होत राहतो. अशा रुग्णांनी नाडी परीक्षा घ्यावी, आयुर्वेदिक तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. त्याचा निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी फायदा होणार आहे. अगदीच. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कुठेतरी आपली जीवनशैली देखील बदलत चाललेली आणि यामध्ये आपण ज्या चाचण्या करतो त्यामध्ये व्हिटॅमिन B12 कमी येणं किंवा D3 कमी येणं अशा देखील गोष्टी समोर येत असतात. तर हे नेमकं का होतं? अतिशय चांगला प्रश्न आहे की बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत पोटाच्या कुठली एंडोस्कोपी ज्यावेळेस कुठलेच रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत किंवा कुठलेच रिपोर्टमध्ये काहीच चेंजेस येत नाहीत, तर अशा रुग्णांच्या मध्ये व्हिटॅमिन B12 आणि D3 ची डिफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते. तर व्हिटॅमिन B12 ज्यावेळेस कमी असतं, तर अशा रुग्णांना पोटाच्या तक्रारी भयानक होत असतात आणि या रुग्णांना बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की त्यांच्या कंप्लेंट सारख्या चेंज होत असतात. म्हणजे आज त्यांना असं वाटतं की माझं डोकं दुखतंय, ज्यावेळेस पुढच्या व्हिजिटला येतात तर ते सांगतात माझं पोट दुखायला चालू होतंय, परत सांगतात की त्यांचा पाय दुखतोय. म्हणजे अशा वेळेस प्रत्येक वेळेस त्यांच्या कंप्लेंट्स बदलत असतात. पण आपण व्हिटॅमिन B12 चे इंजेक्शन घेतल्यानंतर सुद्धा किंवा व्हिटॅमिन D3 च्या गोळ्या घेऊन सुद्धा किंवा व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या घेऊन सुद्धा त्याचा फायदा होत नाही. 6 महिन्यानंतर व्हिटॅमिन B12 जसं आहे तसं परत कमी होऊन जातं. तर याच्यामध्ये होतं काय की आपलं जे डायजेशन होत असतं किंवा जी पचनक्रिया व्यवस्थित होत असते, तर पचनक्रिया ज्यावेळेस प्रॉपर नाही होत, तर आपण कितीही अन्न व्यवस्थित वरून चांगलं घेतलं, अगदी सुवर्णभस्म जरी घेतलं, तर ते तुमच्या शरीराला लागू पडत नाही आणि शरीराला लागू न पडल्यामुळं किंवा अन्नाचं पचन प्रॉपर न झाल्यामुळं ज्या घटकामधनं व्हिटॅमिन B12 मिळतं आपल्याला, तर ते सुद्धा मिळत नाही. म्हणजे वरून तुम्ही गोळ्यांचा कितीही मारा केला, म्हणजे ज्यावेळेस आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेतो, व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या घेतो किंवा D3 च्या गोळ्या घेतो, अगदी 5 ते 10% इतकं शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होतं त्याचं आणि बाकी आहे असं मला वाटते बाहेर टाकलं जातं. त्या रुग्णांना बऱ्याच वेळा असं भास होतात की मला एखादा आजार झालेला आहे, म्हणजे त्यांना झालेलं तर काहीच नसतं व्हिटॅमिन B12 च्या रुग्णांच्या स्पेसिफिक बाबतीत, पण त्यांना असं वाटत राहतं की मला हे झालंय, मला ते झालंय, स्वतः काळजी करत राहतात, कुटुंबाला काळजी करायला लावतात. अशा बऱ्याचशा तक्रारी ज्यावेळेस व्हिटॅमिन B12 कमी असतं, तर अशा रुग्णांच्या बाबतीत होतं. अशा रुग्णांच्या बाबतीत जर आपण अग्निचिकित्सा जर केली किंवा आयुर्वेदच्या माध्यमातून नाडी परीक्षा करून जर त्यांच्या अग्नीवरती किंवा पाचक अग्नीवरती जर चांगल्या पद्धतीनं काम केलं, तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होणार आहे आणि ज्या घटकांमधून व्हिटॅमिन B12 मिळतं तर त्या किंवा D3 मिळतं, तर ते नॉर्मल होणार आहेत. व्हिटॅमिन B12 हे चिकन सूप असेल, मटन सूप असेल याच्यामधून मिळतं. व्हिटॅमिन D3 सूर्याच्या उन्हामधून मिळत असतं, अंड्यामधून मिळत असतं, आपल्याला दुधामधून मिळत असतं. ह्या गोष्टी आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये घेत असतो. तरीसुद्धा आपल्याला काय होतं की शरीरामध्ये किंवा ॲब्सॉर्प्शन पॉवर आपली चांगली नसल्यामुळं, शोषण क्षमता चांगली नसल्यामुळं ते जे व्हिटॅमिन B12 किंवा D3 कमी पडायला आपल्याला चालू होतात. अगदीच. तर खरं तर पोटाचे विकार, ॲसिडिटी आणि त्यामध्ये आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीनं काम करतात आणि त्या पेशंटला होणारा त्रास कसा कमी होऊ शकतो याबद्दल आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतायत. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण ऍसिडिटी, पोटाचे विकार आणि आयुर्वेद उपचार या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विजय महाडिक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. खरं तर आता आपण अशा आजाराविषयी बोलणार आहोत की आपल्या शत्रूला देखील तो आजार होऊ नये असं म्हटलं जातं, ते म्हणजे मूळव्याध. तर मूळव्याधाविषयी काय सांगाल? आपण जेवण केल्यानंतर म्हणजे अगदी आपल्या तोंडापासून ज्यावेळेस पचन होतं, त्याचं लहान आतडं, मोठं आतडं, जठर असेल आणि गुदमार्गातून ज्यावेळेस मळभाग बाहेर पडतो, ही जी पूर्ण प्रोसिजर आहे ही अन्न व स्रोतसाच्या अंडर येते. आणि यातला सगळ्यात मोठा जो आजार आहे तो म्हणजे मूळव्याध आहे. ओके, बऱ्याच रुग्णांना किंवा बऱ्याच लोकांना मूळव्याधाचा त्रास होत असतो. पेरिस्टाल्टिक मुवमेंट ज्यावेळेस कमी झालेले असतात, तर अशा रुग्णांच्या बाबतीत काय होतं की मळभाग आहे तो ड्राय होत जातो किंवा संडासाचा खडा होत जातो. आणि ज्यावेळेस मळभाग खाली सरकत असतो तर तो गुदमार्गाच्या वलीला घासत येतो. म्हणजे आतली जी आपली जी अन्ननलिका असते त्याला घासत येतो आणि तिथल्या ज्या रक्तवाहिन्या त्या हळूहळू फुगायला चालू होतात आणि त्याच्याच पुढे जाऊन कोंब तयार होतात आणि त्यालाच आपण मूळव्याध म्हणतो. तो जर मूळव्याध फुटला तर आपण त्याला रक्तज मूळव्याध म्हणतो आणि तो जर मूळव्याध नाही फुटला तर त्याला आपण शुष्क मूळव्याध किंवा ड्राय मूळव्याध म्हटलं जातं. तर त्याचे सुद्धा 3-4 प्रकार आहेत की त्याच्यामध्ये काय होतं की वातज मूळव्याध, पित्तज मूळव्याध, कफज मूळव्याध आणि सन्निपातिक मूळव्याध असे 4 प्रकार आहेत. वातज मूळव्याधामध्ये काय होतं की ठणका खूप जास्त असतो. पित्तज मूळव्याधामध्ये रक्तप्रवृत्ती होत असते. कफज मूळव्याधामध्ये त्या मूळव्याधाला हात लावल्यानंतर बरं वाटत असतं आणि सन्निपातिक मूळव्याधामध्ये खूप जास्त म्हणजे ही जी लक्षणं आहेत तिन्ही मूळव्याधांची ही मिश्र स्वरूपामध्ये आपल्याला दिसत असतात. याच्यामध्ये फिशर नावाचा एक प्रकार आहे की ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपला संडासला खडा होतो किंवा मळभागाला ज्यावेळेस खडा होतो तर घासत येताना गुदमार्गाला त्याची जखम तयार होते आणि तिथून रक्त पडत असतं. मग ज्यावेळेस रुग्ण शौचाला जातो, शौचाला झाल्यानंतर अगदी रक्ताची खूप मोठी धार लागते आणि ते रक्त जास्त जाऊन त्यांना विकनेस जास्त प्रमाणामध्ये येते आणि ती जी जखम आहे ती लवकर भरली जात नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या रुग्णाला खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होत असतो. बसल्यानंतर संडास मार्गाला दुखत असतं, जळजळ जास्त प्रमाणामध्ये होत असते गुदमार्गाची. बऱ्याच वेळेला तिला त्या ठिकाणी खाज येत असते. म्हणजे अशा विविध तक्रारी ज्या रुग्णाला मूळव्याध आहे अशा रुग्णाला होत असतात. ज्या रुग्णाला फिशर आहे अशा व्यक्तीला सुद्धा होत असतात. आता याच्यामध्ये फिस्टुला नावाचा एक प्रकार आहे की याच्यामध्ये होतं काय की संडास मार्गाच्या शेजारीच किंवा गुदमार्गाच्या शेजारीच एक छोटासा चॅनल तयार होतो. त्याच्यामधून मळभाग असेल, पस फॉर्मेशन असेल किंवा खराब चिकट पदार्थ त्यातून बाहेर पडत असतात किंवा खराब भाग जो आहे तो त्या चॅनलमधून निघत असतो. तर फिस्टुला सुद्धा खूप जास्त कठीण आहे ट्रीट करण्याला, पण आयुर्वेदिक निदान जर प्रॉपर झालं त्याचं आणि त्याच्यासाठी आयुर्वेदिक जर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतो किंवा वेळेवरती घेतो तर निश्चितच त्या रुग्णाला लवकरात लवकर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. अगदीच. तर मूळव्याधामध्ये देखील किती प्रकार आहेत याबद्दल तुम्ही सांगितलं. मग आता आयुर्वेदामध्ये मूळव्याधावर नेमक्या कशा पद्धतीने उपचार केले जातात? आपण घरगुती सुद्धा काही गोष्टी करू शकतो मूळव्याधाच्या बाबतीत आणि बऱ्याच वेळेला चिकित्सालयामध्ये तर आपण ट्रीटमेंट करतोच आहे, क्लिनिकमध्ये तर आपण ट्रीटमेंट करतोच आहे. ज्या रुग्णाला मूळव्याध होतोय तर अशा रुग्णाने टबमध्ये गरम पाणी घ्यावं आणि सीड्स बाथ घ्यावा. म्हणजे त्या मूळव्याधाला किंवा गुदमार्गाला शेक बसावं की जेणेकरून काय होतं की मूळव्याध हलका पडतो आणि संडास मार्गाची जी जागा लहान झालेली आहे ती मोठी होऊन जाते. फिशरच्या किंवा मूळव्याधाच्या रुग्णांच्या बाबतीत काय होतं की जे लोक मैद्याचे पदार्थ किंवा बेसनचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खातात तर अशा लोकांचा गुदमार्ग हा लहान झालेला असतो. तर त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस मैद्याचे पदार्थ खाल्ले की दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला चालू होऊन जातो. तर अशा रुग्णांनी रात्रीच्या जेवणामध्ये काकडी भरपूर प्रमाणामध्ये खायला पाहिजे की जेणेकरून त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे. जो मळभाग आहे तो पातळ होणार आहे आणि गुदमार्गावरती प्रेशर कमी प्रमाणामध्ये येणार आहे आणि त्याचा त्रास त्या रुग्णाला कमी प्रमाणामध्ये होणार आहे. रात्रीच्या जेवणामध्ये पाणी भरपूर प्यावं. अशा रुग्णांनी अर्शकुटा रस असेल, त्रिफळा गुगुळ असेल, त्यानंतर सुरणवटक असेल अशी औषधं जी आहेत किंवा कांकायनवटी असेल अशी औषधं घ्यावीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं. अभय अरिष्ट नावाचं खूप चांगलं औषध आयुर्वेदामध्ये आहे की जे मूळव्याधाला खूप चांगल्या पद्धतीनं कमी करतं. तर अशा रुग्णांनी रात्रीच्या जेवणामध्ये जर 3-3 चमचे रात्रीच्या जेवणानंतर 3 चमचे जर अभय अरिष्ट घेतलं तर त्या रुग्णाला निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो की जेणेकरून त्याचं पोट व्यवस्थित साफ होतं आणि मूळव्याधाचा जो कोंब तयार झाला तर तो सुद्धा कमी होऊन जातो. आणि आयुर्वेदिक तज्ञांचा जर सल्ला घेतला याच्यामध्ये किंवा आपल्या इव्हन विजयी भव आयुर्वेदच्या ब्रँचमध्ये जरी दाखवलं तर खूप चांगल्या पद्धतीनं मूळव्याध बरा होऊ शकतो. प्रत्येक मूळव्याधाला किंवा प्रत्येक फिशरला ऑपरेशन करावं असा काही नियम नाही आहे. ज्या वेळेस मूळव्याध 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये जातो आणि गुदमार्ग पूर्णपणे बाहेर येत असतो तर अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन करणं एक वेळ ठीक असतं. पण सध्या ज्यावेळेस तुमचा मूळव्याध 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या डिग्रीमध्ये असेल तर मूळव्याधाला निश्चितच ऑपरेशन करण्याची जरूरत नाही आहे. बऱ्याच वेळेला ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा रुग्णाला त्रास होतो. तुम्ही काय करता की ऑपरेशन केल्यानंतर जे कोंब तयार झालेले ते काढून टाकता, पण ज्या कारणांच्यामुळे मूळव्याध तयार झाला ते कारणं मात्र आपली कमी होत नाहीत. दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला काय होतं की ऑपरेशन केल्यानंतर ते जर ऑपरेशन व्यवस्थित नाही झालं म्हणजे आयुर्वेदानुसार गुदमार्ग हा मर्माचा मर्म सांगितला की ज्या मर्मावरती आघात केल्यानंतर त्या रुग्णाला त्रास
त्रास होऊ शकतो किंवा त्याच्या जीविताला सुद्धा हानी होऊ शकते. पण ते जर ऑपरेशन व्यवस्थित नाही झालं आणि अशा रुग्णांच्या मध्ये जर ब्लिडिंग जास्त प्रमाणामध्ये झालं तर त्या गुदमार्गावरचं जे कंट्रोल आहे त्या रुग्णावरचं तर ते कदाचित जाऊ शकतं. तर अशा रुग्णांनी माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्हाला की कुठलेच पर्याय नाही आहेत, की सगळेच पर्याय संपलेत, की आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा संपलेत, तर अशा वेळेस ऑपरेशन करणं ठीक आहे. अन्यथा तुम्हाला ऑपरेशनची कसलीही आवश्यकता नाही आहे. अगदीच. तर मूळव्याध ज्या पेशंटला असू शकतो त्यांना जर डॉक्टरांकडून ऑपरेशन करा असं सुचवलं जातंय तर आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की, घेणं नक्कीच. आणि आयुर्वेदामध्ये देखील त्याच्यावर अनेक उपचार आहेत. त्या पद्धतीनं जर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला तर नक्कीच मूळव्याधासारख्या आजारावर देखील आपण मात करू शकतो. यासाठी स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे. नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकता. डॉक्टर, पोटाच्या विकारांमध्ये देखील पंचकर्माची जी ट्रीटमेंट आहे ती कशा पद्धतीनं केली जाते? खरं म्हणजे पंचकर्माचे जे 5 प्रकार आहेत, वमन असेल, विरेचन असेल, बस्ती असेल, नस्य असेल, रक्तमोक्षण असेल. पण ज्या रुग्णांना पोटाच्या तक्रारी होतात तर अशा रुग्णांच्या मध्ये वमन, विरेचन आणि बस्ती ह्या 3 ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. ज्या रुग्णांना घशाला आंबट पाणी येतं, डोकं दुखत राहतं, तर अशा रुग्णांसाठी आपण वमन करून घेतो. याच्यामध्ये रुग्णाला 7 दिवस स्नेहन केलं जातं, म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावलं जातं, शेक दिला जातो, पोटामध्ये तूप प्यायला दिलं जातं आणि 8व्या दिवशी गॅप देऊन उलटीची औषधं दिली जातात. मग त्याच्यामधून काय होतं की त्यांचं जे पित्त आहे ते पूर्णपणे पित्त बाहेर पडतं, कफ बाहेर पडतो आणि त्या रुग्णाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. दुसरी गोष्ट, विरेचन नावाचं जे पंचकर्म आहे, तर विरेचन नावाचं जर पंचकर्म आपण त्या रुग्णासाठी करून घेतलं, आपण मागेच त्याची चर्चा केली आता याच कार्यक्रमामध्ये, की विरेचन ज्यावेळेस आपण करून घेतो तर त्या रुग्णांचं पोटाच्या तक्रारी असतील, लहान आतड्यावरती, मोठ्या आतड्यावरती जर सूज असेल तर ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाते. बऱ्याच वेळेला असं होतं की पित्त जास्त प्रमाणामध्ये साठून राहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे पित्ताशयातले खडे तयार होत असतात. तर अशा रुग्णांना सुद्धा ऑपरेशनचा सल्ला सांगितला जातो. पण अशा रुग्णांनी जरी विरेचन केलं तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने त्याचा पित्ताचा खडा सुद्धा कमी होतो आणि पित्ताशयातले त्रास सुद्धा कमी होतो. बस्ती नावाची एक ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या रुग्णाला स्नेहन देऊन, स्वेदन देऊन, म्हणजे अंगाला तेल लावून, शेक देऊन संडास मार्गातून औषध आपण पुश करत असतो. तर अशा रुग्णांच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे पोटामधले गॅसेस असतील, लहान आतड्यावरची, मोठ्या आतड्यावरची सूज असेल, अल्सर झाले असतील, अल्सरेटिव्ह कोलायटिस असतील, तर ह्या ज्या तक्रारी, ह्या तक्रारी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पोटाचे विकार असतील किंवा ऍसिडिटी असेल यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. केवळ तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतला तर या आजारांवर आपण नक्कीच यशस्वीरित्या मात करू शकतो. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्त्वाच्या या विषयावर तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.